दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आगार मालेगाव येथील कैलासवासी पुरुषोत्तम महाराज पगार यांच्या श्री सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे हबप नाना महाराज पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सावळीवर येथे नुकतेच आगमन होताच सावळीवर ग्रामस्थ व अमरदीप संघटनेच्या वतीने या दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंदिरामध्ये हरिपाठ व हबप बापू महाराज पवार यांचे प्रवचन होऊन आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिंडीतील वारकरी तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडीचे हे 48वे वर्ष होते. आणि या दिंडीचे जनक वैकुंठवासी गुरुदेव पुरुषोत्तम महाराज ज्यांनी या दिंडीला जन्म दिला, नाही का, ज्यांनी अनेक यातना सहन करून हा मार्गाला पायी चालत त्या काळामध्ये कठीण परिस्थितीत त्यांनी मार्ग काढत आज तो मार्ग तुम्हा आपल्याला अतिशय सुलभ झालेला आहे. एवढा सुलभ आहे की आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. त्या काळात पाठीवर बोजे घेऊन महाराजांनी जो दिंडीचा तो क्रम घेतला, त्यांच्या पाठीमागे फक्त त्यांचा एकच हेतू होता बाबांचा की माझ्या परिसरातले वारकरी, माझ्या परिसरातला समाज हा वारकरी व्हावा आणि सिद्धेश्वराच्या चरणापासून तर पांडुरंगाच्या चरणापर्यंत वारकरी व्हावा, नाही का. हा अंतकरणातले तळमळ वारकऱ्यांत व्हावे जिज्ञासा आणि या वारीत येऊन
त्यांचं हित व्हावं विकास हा एक महत्वाचा हेतू बाबांच्या अंतःकरणात आणि बाबांनी हा नियम आपल्याला घालून दिला आणि तो नियम आपण सालाबादाप्रमाणे बाबा जरी केले तरी पण त्यांचे चिरंजीव नाना महाराज या ठिकाणी खूप श्रम घेतात. नाना महाराज, तात्या महाराज, बाकीचे सगळे वारकरी श्रम घेतात. नाना महाराजांना खूप श्रम, त्यांचं बाबासारखंच त्यांचं सुद्धा एक गोळा माणूस आहे आणि सगळे वारकऱ्यांची काळजी घेतात आणि आपण दर मुक्काम करत 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 आपण या सावळी बुद्रुक या गावात आपण येतो आणि इथं असलेले हा ग्रुप आहे अमरदीप युवक संघटना. नुसती संघटनाच नाही तर संपूर्ण गाव जरी म्हटलं तरी गाव पुरुषोत्तम महाराज की जय, सिद्धेश्वर महाराज की जय, भगवान की जय. अतिशय उत्तम कार्यक्रम करतात ते आणि आयुष्यभर अमरदीप युवक संघटनेने त्या जिल्ह्यात चालवलाय आणि काहीतरी महाराज असो, तुमच्या चांगल्या सातशे असो किंवा आधारचे असो, पण हे करत असताना महाराज लोक खूप येतात, खूप जातात. यांच्या वडिलांनी काहीतरी वेगळं देऊन गेले आपल्याला, हे काहीतरी वेगळं देऊन गेले. असंही अशा जिंदगीचं आपल्याला ज्ञान कधीतरी मिळतं. त्याचा प्रसार आपल्याला मिळाला की माझ्या गावच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, माझ्या गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं महाराजांचं आदरपूर्वक स्वागत करतो. माझी धार्मिक आणि सर्व भाव व्यक्त करून या ठिकाणी अतिशय आनंदाने या दिंडीचं स्वागत करतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमरदीप मंडळासाठी. आपला नेहमीचा शिरस्ता जो आहे त्या पद्धतीने बापू महाराजांचं या ठिकाणी प्रवचन संपन्न झालेलं आहे. माझे पुढे काटाळूचे आलेला आहे. प्रतिनिधी राजकुमार गडकरी, शिर्डी.